सकाळ सकाळी आम्ही बी निघलो जावाला, तर कोण कोण गेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा। या व्हिडिओ तर आपली जाम मोठी जाईल तर म्हणूनच आपण व्हिडिओ डिवाइड केलं 3-4 भागामध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जय एकवीरा भावांनो, मी भूषण भोई स्वागत करतो तुमचा माझ्या डेली मिनी ब्लॉग मध्ये। आपल्या बांधावरनं निघून आलू सरळ बँड्राला आणि केली आपल्या गाडीची टाकी फुल करून आलू सरळ पनवेलला आणि घेतला आपल्या मारुती रायाचं दर्शन। पनवेल सोडून शिरलू सरळ खड्डाला घाटान आपले शिंगरोबा महाराजांचं दर्शन करून केला खड्डाला घाट पार आणि आलो टायगर पॉइंट वरती। सकाळी नजारा हे बघण्यासारखं असतं, हे बोलायची तर गरज नाही। तिकडनं आलू सरळ आपण माहेर घरी एकविराईच्या काल भैरवनाथकडे देवाला बी सजवत होते, तर पडलू बाहेरनच पाया आणि निघलो बाहेर। आरी चालू करतानाच बघला की हिनीबाई पटाके लपटून घेतले त्याच्या पायाला, तर पटाके काढूनची निघालो बाहेर। तेवढ्यानं आपल्याला गवल्या अर्धा रसान आपले बांधव लोक यो बी आल तर रोड गावात ना पालखीशी चालत आवा लोकांनी बी चांगला वाईज मदत करा। आमचे जेवढे बी बॅगा आहे ते डायरेक्ट न्या आपल्या एकविराईच्या पायथ्याशी आपला स्पॉट आहे। बाईने बी सांगला तिथे गेला मला फोन कर नाही तर मॅडीला फोन कर। मी बी सांगला मॅडीचा तर नंबर नाही माझ्याकडे, तर बाईची खुशी बघा, आवरी खुशी झाली आम्हाला बघून, तर काय सांगू। निघलो तो होतो आम्ही आमच्या 2 व्हीलर वरती, पण तिकडनं निघायच्या टायमाला आपल्या भावाने आपल्या 2 व्हीलरची डायरेक्ट 4 व्हीलर बनवून टाकली। एवढा सामान भरला की 4 व्हीलर मध्ये राहील। कारल्या पाट्यावरती जेवून आपण थांबलो डायरेक्ट रिक्षा स्टॉप वरती, कारण का आपला भाऊ येणार होता या सगळ्या बॅगा घ्यायला। तेवढ्यानं आपल्याला गवला आपला वाटिका बाई, भाईला पण आपण बर्थडे विश केला आणि निघलो पुरं। ते बोलतात ना देवाच्या मर्जीशिवाय काय नाही होऊ शकत। माझ्या आयुष्यातले 23 वर्ष निघून गेले आणि यो माझ्या 24व्या वर्षी मला आईने दर्शन घ्यायला बोलवलं चैताच्या दिसाला। एवढी वर्ष झाली कवा आलू तर नव्हतो, खाली पायथ्याशी बघलं तर एवढी गर्दी झाली, डायरेक्ट परलू बाहेरनं पाया आणि निघलो। तेवढ्यानं गवले आपल्याला बांधव लोक आपल्याला परत, तर हे बी आल तर डायरेक्ट शेतात ना एकविराई जैशी आलती तशी, तर भाई लोकांना बी बोलू तुम्ही थांबा आम्ही चालू पुरं आल्यावरती बघला की इथं बी गर्दी होती। आपल्या पुढच्या काकीचा आणि बाबाचा नारळ फोडून झाल्यावर आम्ही बी घेतला डोंगर चरायला। तर चला भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये।